टेक ऑफ मध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय आणि जाणून घेतोय अॅनिमेशन बद्दल. माझ्यासोबत उज्ज्वल भालेराव आहे बदलापूरहून. उज्ज्वल, प्रश्न विचारू शकता. हा मॅडम, मी हे केलं 3D Max मध्ये काम करते. तर मला माया पण करायचं होतं, तर माया करणं गरजेचं आहे का? आम्ही तेच विचारत होतो. सॉफ्टवेअर बद्दलच जास्त प्रश्न विचारतात. काय तुम्ही ऍक्च्युली काय एक चुकीचं एक ज्ञान आहे की मला सॉफ्टवेअर आलं पाहिजे. ऍक्च्युली मला असं वाटतं की आपण सॉफ्टवेअरपेक्षा जेवढा लांब राहू तेवढं बरं आहे. कारण काय की तुम्ही जेव्हा अॅनिमेशन शिकता तर तुम्हाला सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली येणार आहेत. पण तुम्ही जर सॉफ्टवेअर आधी शिकायला लागला तर तुम्हाला फक्त टूल्स येणार आहेत. फंडामेंटल्स ऑफ अॅनिमेशन कधीच तुम्ही शिकू शकणार नाही. माझं नेहमी एक सिम्पल एक्झाम्पल मी देत असतो लोकांना की तुम्ही जेव्हा वर्ड प्रोसेसर शिकता, काही गॅरंटी नाही की तुम्ही रायटर होणार आहात. पण तुम्ही रायटर होणं जरुरी आहे. वर्ड प्रोसेसर तुम्हाला बाय द वे हेल्प करणार आहे तुमचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी. किंवा मी कार्पेंटर व्हायचं आहे म्हणून मला रंधा हलवता यायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. पण नुसतं रंधा करण्याने मी कार्पेंटर होणार नाही याचं काय गॅरंटी नाही. चांगली खुर्ची बनवायची तर तुम्हाला कन्सेप्च्युअलायझेशन पाहिजे की चांगली खुर्ची कशी बनवायची. तर भालेरावांचं उत्तर द्यायचं आहे की फंडामेंटल्स शिका. मग ते मॅक्स असो किंवा 3D माया असो किंवा दुसरा कुठलंही सॉफ्टवेअर असो, तेवढं इम्पॉर्टंट नसतं. कारण कुठलंही सॉफ्टवेअर तुम्ही अल्टिमेटली काय असतं की नावं वेगवेगळे यूज करतात त्या टूलसाठी, पण फंडामेंटली तेच करतात जे कुठलंही सॉफ्टवेअर करत असतं. तर मला असं वाटते की भार अॅनिमेशन टेक्निक आणि कलेवरती जास्त भार देणं इम्पॉर्टंट आहे, नाही ते सॉफ्टवेअरवरती. हा, सॉफ्टवेअर तुम्हाला येऊ शकतं, शिकलं पाहिजे, आवश्यक आहे. पण सॉफ्टवेअर म्हणजे अॅनिमेशन सगळं नव्हे. आपल्या सोबत पूनम घाटगे आहे. पूनम, प्रश्न विचारू शकतेस. नमस्कार मॅडम. तू टीव्ही चालू ठेवलायस आणि त्याच्यावरती आवाज येतो. मी प्रश्न नाही घेऊ शकणार पूनम. नाही तर नमस्कार मॅडम, मी बुलढाणा जिल्हा मेहकरून बोलते. सरांना हे प्रश्न विचारायचा अॅनिमेशन. मी सध्या एटीडी फर्स्ट इयर करते. काय करतेस तू? एटीडी फर्स्ट इयर मध्ये ड्रॉइंग टीचर साठी. हा, तर मला सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की सध्या अॅनिमेशनचे ऍडमिशन कुठे कुठे ओपन झाल्यात आणि त्यासाठी कुठली पात्रता हवी? काय करते ती? त्या ड्रॉइंग टीचर साठीचा जो कोर्स असतो त्या करतायत. त्याच्यातल्या पहिल्या वर्षाचं ते अभ्यास करतायत. परंतु त्यांना अॅनिमेशनचे कोर्सेस कुठे आहेत आणि जनरलच कोर्सेस बद्दल माहिती पाहिजे. फॉर्मली अजून कुठलाही नाहीये. हे सगळे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मधलेच कोर्सेस आहेत. अनफॉर्च्युनेटली काय झालंय की मला असं वाटते की पूनम सारख्या लोकांनी ऍक्च्युली अॅनिमेशन शिकवायचं हा संधी खूप आहे. कारण टीचर्सची पण तेवढीच शॉर्टेज आहे. तर आणि ड्रॉइंग आले असल्याने तुम्हाला सॉफ्टवेअर इझिली तुम्ही शिकू शकता आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला लागतं अॅनिमेशन टीचर्स होण्यासाठी, तर ते नॉलेज तुम्हाला इझिली मिळू शकतो. पण असं आहे की आता तुम्ही सगळीकडे जाऊ शकत नाही. मी एक सांगू शकतो की मुंबईला या, माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये या, यू विल गेट एक्सपोजर. मग असे खूप काही प्रश्न. सगळी इंडस्ट्री आज शहरांमध्ये आहे. त्यामुळे जे आता हा बघतायत आपला एपिसोड सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून बघतायत, त्यांना पण हे जाणायला पाहिजे की ते तिथे काही प्रमाणात शिकू शकतील. पण शेवटी स्ट्रगल जो सुरू होईल तो मुंबई पुणे अशा एरियात. मला असं वाटतं कुठेतरी गव्हर्नमेंटनी पण एक आपला रोल केला पाहिजे याच्यात की ह्या फील्डला काय झालंय की अॅनिमेशन बूम झालाय आणि त्याच्यामुळे इंडस्ट्री आपल्या आप वरती जातं असं सगळ्यांना वाटत असतं. पण इन्फ्रास्ट्रक्चर जो प्रॉब्लेम असतो, जे छोट्या शहरात तुम्हाला काही करायचं असेल, तर मला असं वाटतं की तिकडे गव्हर्नमेंटचा खूप रोल आहे. आणि या निमित्ताने आपण हे मांडू शकतो. मी माझ्या वेबसाईटवरती पण ते लिहीन की अॅनिमेशनसाठी जर एवढं लोकांना उत्सुकता असेल तर काहीतरी फॉर्मलाइज सुद्धा एक शाळा कॉलेजांमधनं ते करतील. माझ्यासोबत विकास उत्तरवार आहेत, नांदेडहून बोलतात. विकास, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा, बोल. हा, मी विकास उत्तरवार नांदेडहून बोलतोय. आता माझा प्रश्न असा होता, आता माझा सध्या बेसिक कोर्स झालेला आहे फक्त अॅनिमेशनचा. आता मी पुढे करिअर कशात करायचं? कारण कसं सुरुवातीला इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा आपण ऍडमिशन घेतो तेव्हा ते आपल्याला सांगतात असा हा पूर्ण कोर्स करा. कारण की नवीन स्टुडंटला काहीच माहिती नसते की त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही अॅनिमेशन मध्ये. फक्त टीव्ही मध्ये पाहिलेलं असतं की अॅनिमेशन वगैरे भरपूर तयार करायचं असतं. कसं आता आपण जेव्हा इन्स्टिट्यूट मध्ये जातो तेव्हा आपल्याला सुरुवातीपासून आता अॅनिमेशन मध्ये आता सुरुवातीला स्केचिंग वगैरे शिकवतात. म्हणजे एक प्रकारचे आपल्याला दुसरीकडे आणि करिअर होतं आपलं दुसरीकडे, जॉब लावतात आपल्याला दुसरीकडे लावतात. नेमकं आपण करिअर कशात करायचं तेच समजत नाही. अतिशय
अतिशय जेन्युइन आणि खरा प्रश्न विचारलेला आहे. काय आपण उत्तर देऊ यांना? मी तुम्हाला सांगू की ह्याच्यामुळे मी इन्स्टिट्यूट सुरू केला. हा जो एक अनफॉर्च्युनेट जे मी आधी म्हटलं होतं की मुलं येतात आणि सांगतात की मला अॅनिमेटर व्हायचं आणि त्यांनी काहीच केलेलं नसतं अॅनिमेशनमध्ये. काय माहिती आहे की अॅनिमेशन, अनफॉर्च्युनेटली अॅनिमेशन फील्ड म्हणजे फक्त अॅनिमेटर होणं हेच सगळ्यांना वाटत असतं, पण असं नाहीये. तर 6-7 वेगवेगळे डिसिप्लिन्स अॅनिमेशनमध्ये आहेत. प्री प्रोडक्शन आहे, मॉडेलिंग आहे, रिगिंग आहे, टेक्स्चरिंग आहे, लाइटिंग आहे, अॅनिमेशन आहे आणि कंपोजिटिंग आहे आणि VFX आहे. असे 7-8 वेगवेगळे डिसिप्लिन्स आणि किंवा आपण जे डिपार्टमेंट बनतो ते आहे. तर काय आम्ही तोच एक विचार घेतला आणि मग पुढे केलं की आम्ही आमचा काय 1 वर्षाच्या कोर्समध्ये आम्ही 5 महिने ते आम्ही त्यांना फाउंडेशन म्हणतो, आम्ही त्या सगळ्या ह्या डिसिप्लिनमध्ये त्यांना एक्सपोज करतो आणि त्यांना क्लोजली वॉच करत असतो की हा मुलगा कुठल्या लाईनवरती, त्याची बॉडी लँग्वेज किंवा त्याची आवड कशात असते. ते प्रोफाइलिंग खूप मायन्युटली फॅकल्टी करत असतात त्या 5 महिन्यात आणि ते लोक काय काय काम करतात आणि कुठल्या कामात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे ते बघून त्यांना. पण आता जो त्यांनी प्रश्न विचारला होता की मी आता केलंय, मला फक्त विकासला एवढंच सांगायचंय, त्यांचा प्रश्न अतिशय बरोबर होता. पण जवळजवळ 90% माणसांचं फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली असं असतं की ते शिकतात एक गोष्ट आणि त्यांचं करिअर कधी कधी दुसऱ्या गोष्टीमध्ये होतं. तुमच्याकडे बेसिक फाउंडेशन आहे, पण तुम्हाला जर एक कलावंत म्हणून वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी पुढे करायचंय तर स्ट्रगलला पर्याय नाही. स्ट्रगलपेक्षा मी असं म्हणेन की जे एक तुम्हाला कुठल्या तरी एका फील्डला घेऊन स्पेशलाइज करणं फार अत्यंतीचं गरजेचं असतं. कारण ईच फील्ड, जे मी म्हटलं की मॉडेलिंग म्हणा किंवा टेक्स्चरिंग म्हणा किंवा रिगिंग म्हणा, लोक फक्त एका याच्यात करिअर करतात आणि म्हणून त्यांनी एका ह्याच्यात जास्त स्पेशलायझेशन कडे बघितलं पाहिजे. हाही एक चांगला सल्ला आहे. मला वाटतं याचा काहीतरी फायदा होऊ शकेल. टेक ऑफ मध्ये आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि मगाशी जे राहिलंय आणि यांनी आता 3दा ते शब्द वापरले, टेक्स्चरिंग आणि मॉडेलिंग, मला त्याबद्दलही जाणून घ्यायचंय. तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात. पहा फक्त IVN लोकमत.